मित्रांनो नमस्कार. कायद्याची माहिती देणाऱ्या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं नेहमीप्रमाणे स्वागत. आज पार्किंगच्या जागांसंदर्भात वारंवार कुठचे प्रश्न विचारले जातात याबाबत आपण माहिती घेऊया. पहिली गोष्ट, भारतामध्ये पार्किंगसाठी किती जागा असणं अनिवार्य, म्हणजे पार्किंगची जागाची परवानगी किती जागेकरता आहे ही माहिती घ्या. राष्ट्रीय इमारत संहितेनुसार एक कार पार्किंगची जागा 13.75 चौरस मीटरपेक्षा कमी नसावी. टू व्हीलरसाठी ते 1.25 चौरस मीटरपेक्षा कमी नसावी. म्हणजे पहिलं 4 व्हीलर करता, दुसरं 2 व्हीलर करता. आता मी पार्किंगच्या जागेत परवानगी असलेल्या वाहनांचा मागोवा कसा ठेवू शकतो? बऱ्याच मोठ्या सोसायट्यांमध्ये एक लक्षात येत असेल की त्यांना स्टिकर देतात. तुम्ही सदस्यांचे आरसी बुक चेक करा आणि त्यानुसार प्रत्येक वाहनाकरता पार्किंगचं स्टिकर देऊ शकता. म्हणजे आपल्या सोसायटीचा मेंबर आतमध्ये आला होता का नाही आला होता हे सगळं ट्रॅकिंग होतं. आता पार्किंगचं क्षेत्र हे FSI मध्ये ग्राह्य धरलं जातं का, हा एक नेहमी विचारलेला प्रश्न. तर ओपन स्ट्रीट पार्किंग, अभ्यागत पार्किंग आणि तळघर पार्किंग FSI गणनेमध्ये समावेश करता येत नाही. आता दुसरा प्रश्न असतो की मी माझा पार्किंगची जागा कव्हर करू शकतो का, किंवा तो स्टोरेज करता वापरू शकतो का? बऱ्याच वेळा आपण पाहतो की माझी तर कार रिपेअरिंगला गेली, मग मी तिथे माझं कपाट आणून ठेवलं. चालतं का? तर अपार्टमेंटच्या कायद्यानुसार किंवा इव्हन सोसायटीच्या कायद्यानुसार तुम्हाला पार्किंगची जागा कव्हर करण्याची किंवा इतर दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टी करता वापरण्याची परवानगी नाही. सोसायटी सभासदांच्या पार्किंगसाठी असलेली जागा एक सभासद दुसऱ्याला विकू शकतो का? उत्तर नाही. पण ते फी भरून जागा देऊ शकतात आणि अशी फी मॅनेजमेंट कमिटीच्या परवानगीने घेऊ शकतात. कदाचित मॅनेजमेंट कमिटी त्यात पण काही टक्के शेअर तुम्हाला करायला सांगू शकते. सोसायटी पार्किंगची ठेव जमा करू शकते का? तर त्याचं उत्तर नाही. सोसायटीच्या उपविधीमध्ये असा निधी उभारण्यास प्रतिबंध आहे. सोसायटीचा पार्किंगचा उपनियमांचे पालन करत नसेल तर आपण काय करू शकतो? तर ग्राहक मंच किंवा सहकारी न्यायालयात आपण अपील करू शकतो. बिल्डर खुल्या पार्किंगसाठी जागा देऊ शकतो का? तर सोसायटी पार्किंगसाठी जागा देते, डोक्यात राहू द्या. बिल्डर खुल्या पार्किंगसाठी जागा देऊ शकत नाही. एखादा सदस्य पार्किंग स्लॉट विकू किंवा हस्तांतरित करू शकतो का? तो मॉडेल उपविधीनुसार सभासदाला सोसायटीने दिलेले पार्किंग स्लॉट विकण्याचा किंवा हस्तांतरित करण्याचा अधिकार नाही. आपल्या जे परमनंट अल्टरनेट अकोमोडेशनचा अग्रीमेंट असेल किंवा अग्रीमेंट फॉर सेल किंवा सेल डीड असेल त्याच्यामध्ये तुम्ही पार्किंगची जागा टाकून ठेवा. नंतर ती भानगडीत येते. जर वेगळं सेपरेट अग्रीमेंट केलं असेल तर ते अग्रीमेंट एक्सेप्ट केलं जात नाही. बऱ्याच वेळा नंतर येणारी सोसायटी तुम्हाला त्रास देते. आजचा विषय साधारणतः पार्किंग विषय सातत्याने विचारलेल्या प्रश्नांबद्दल होता. परत एकदा असंच काहीतरी घेऊन येईल. तिथपर्यंत इथे थांबतो. धन्यवाद.